नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे ध्येय आपल्या स्वप्नांकडे या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. जर तुम्ही डिपार्टमेंट PSIची तयारी करत असाल तर आपण आज या भागामध्ये गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 या कलमांचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये कलम 2 व्याख्या, त्यामध्ये 1 व्यसनी व्यक्ती, 2 मंडळ, 3 कॅनबिस हेम्प भांग, त्याच्यामध्ये 1 चरस, 2 गांजा, 4 नंबर कॅनॅबिस वनस्पती, 5 कोका साधित पदार्थ, 6 कोकाचे पान, 7 कोका वनस्पती, एरिथ्रोझायलन, त्याच्यामध्ये 1 वाणिज्यिक प्रमाण, 2 नियंत्रित पोचवणी, 3 अनुरूप कायदा, 4 नियंत्रित पदार्थ, 8 नंबर वाहतुकीची साधने, त्याच्यामध्ये बेकायदेशीर व्यवहार, 9 आंतरराष्ट्रीय करार, 10 निर्मिती, 11 निर्माण केलेले औषधी द्रव्य, 12 औषधी कॅनॅबिस, 13 गुंगीकारक औषधी द्रव्य आयुक्त, 14 गुंगीकारक औषधे, 15 अफू, 16 अफू साधित पदार्थ, 17 अफूचे झाड, 18 अफूचे गवत, 19 अफूच्या गवताचा अर्क, 20 सिद्ध पदार्थ, 21 विहित, 22 उत्पादन, 23 मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ, त्याच्यामध्ये लहान प्रमाण, 24 आंतरराज्य आयात करणे, 25 भारतात आयात करणे, 26 भारताबाहेर निर्यात करणे, 27 आंतरराज्य निर्यात करणे, 28 वाहतूक करणे, त्याच्यामध्ये वापर. कलम 8 विवक्षित कामांना मनाई, वैद्यकीय किंवा शास्त्रीय किंवा सजावटीच्या कामाकरता लागणाऱ्या गुंगीकारक वनस्पतींची लागवड किंवा आयात निर्यात करता येईल. कलम 14 कॅनॅबिसच्या संबंधातील खास तरतूद, केंद्र सरकार केवळ तंतू किंवा बियाणे मिळणाऱ्या औद्योगिक प्रयोजनांसाठी अथवा बागायतीच्या प्रयोजनासाठी कोणत्याही कॅनॅबिस वनस्पतीच्या लागवडीस परवानगी देऊ शकेल. कलम 18 अफूचे झाड व अफू यांच्या संबंधातील उल्लंघनाबद्दल शिक्षा, 1 असे उल्लंघन लहान प्रमाणात परिणाम होणारे असल्यास 1 वर्ष सक्त मजुरी किंवा 10,000 रुपये दंड किंवा दोन्ही. 2 असे उल्लंघन वाणिज्यिक प्रमाणात परिणामास होणार असल्यास 10 वर्ष ते 20 वर्ष सक्त मजुरी आणि 1 ते 2 लाख रुपये दंड, परंतु न्यायालयाच्या न्यायनिर्णयात कारणे नोंदून 2 लाख रुपयापेक्षा अधिक दंड लादता येईल. 3 अन्य कोणत्याही प्रकरणी 10 वर्ष सक्त मजुरी आणि 1 लाख रुपये दंड. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे व्हिडिओ टाकल्यास लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील. कलम 20 कॅनॅबिस वनस्पती व कॅनॅबिस यांच्या संबंधातील उल्लंघन केल्यास शिक्षा, त्याबद्दल शिक्षा, 1 असे उल्लंघन खंड अ शी संबंधित असेल तर 10 वर्ष सक्त मजुरी आणि 1 लाख रुपये दंड. 2 असे उल्लंघन खंड ब शी संबंधित असल्यास त्याच्यामध्ये लहान प्रमाणात परिणाम होणारे असल्यास 1 वर्ष सक्त मजुरी किंवा 10,000 रुपये दंड किंवा दोन्ही. त्याच्यामध्ये ब वाणिज्यिक प्रमाणापेक्षा कमी परंतु लहान प्रमाणापेक्षा अधिक प्रमाणात परिणाम होणारे असल्यास 10 वर्ष सक्त मजुरी आणि 1 लाख रुपये दंड. त्याच्यामध्ये क असे उल्लंघन वाणिज्यिक प्रमाणात परिणाम होणारे असल्यास 10 वर्ष ते 20 वर्ष सक्त मजुरी आणि 1 ते 2 लाख रुपये दंड, परंतु न्यायालयास न्यायनिर्णयात कारणे नोंदून 2 लाख रुपयापेक्षा अधिक दंड लादता येईल. कलम 36 विशेष न्यायालयाला न्याय चौकशी करता येईल असे अपराध. 3 वर्षापेक्षा अधिक मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेले अपराध सदर अपराधांची चौकशी संक्षिप्त पद्धतीने करतात. एकापेक्षा अधिक विशेष न्यायालय असल्यास सरकार आदेश देईल. न्याय दंडाधिकारी असेल तर जास्तीत जास्त 15 दिवस व कार्यकारी दंडाधिकारी असेल तर जास्तीत जास्त 7 दिवस पोलीस कोठडी देऊ शकेल. या अधिनियमाखालील अपराधाखेरीज ज्या अन्य अपराधाबद्दल आरोपी व्यक्तीवर CRPC अन्वये आरोप ठेवण्यात आला असेल त्याचीही न्याय चौकशी त्याच वेळी करता येईल. वाणिज्यिक व्यापार प्रमाणात होणाऱ्या अपराधासाठी शिक्षापात्र असलेला अपराध केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत MCR 90 दिवसाऐवजी 180 दिवस असे वाचावे, परंतु जर 180 दिवसात तपास पूर्ण करणे शक्य नसेल तर सरकारी अभियोक्त्याच्या अहवालावरून कालावधी 1 वर्षापर्यंत वाढविता येईल. CRPC 439 मधील जामिनासंबंधीचे अधिकार उच्च न्यायालयास विशेष न्यायालयाचे आदेश विरुद्ध देखील वापरता येते.
कलम 41 वॉरंट आणि प्राधिकारपत्र काढण्याचे अधिकार. महानगर दंडाधिकारी किंवा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी. कलम 42 वॉरंट किंवा प्राधिकारपत्र याशिवाय प्रवेश करण्याचे, झडती, जप्ती आणि अटक करण्याचे अधिकार. कलम 43 सार्वजनिक ठिकाणी जप्तीचा व अटक करण्याचा अधिकार. कलम 44 कोका वनस्पती, अफूची झाडे व कॅनॅबिस वनस्पती यांच्या संबंधातील अपराधाबाबत प्रवेश करण्याचा, झडती घेण्याचा, जप्ती व अटक करण्याचा अधिकार. कलम 49 वाहन थांबवण्याचे आणि त्याची झडतीचे अधिकार. सेंट्रल एक्साईज किंवा कस्टम अधिकारी. कलम 50 संशयित आरोपीची झडती घेण्याच्या अटी. कलम 51 वॉरंट, अटक, झडती व जप्ती याबाबत CRPCच्या तरतुदी लागू.